जय शिवराय शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी खास असा बोरचा सेटअप घेऊन आलेलो आहे मित्रांनो. आणि एकदम उत्कृष्ट दर्जाचं काम केलं जात आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही या बोरच्या आफ्रिकन बोरच्या शेळ्या आहे मित्रांनो. आणि एकदम व्यवस्थितरित्या एकदम नीटनेटकेपणाने आणि टापटीपणाने आणि खूप व्यवस्थित पद्धतीने त्या सांभाळत आहेत मित्रांनो. तर भाऊ नमस्कार. नमस्कार. तुमचं शौर्य गोटमा युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे भाऊ. तर भाऊ आपला हा जो फार्म आहे हा कुठे आलाय बरं? हे पाल तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर. बरोबर. आणि कधी चालू केला होता आपला फार्म? हा आपण पारंपरिक व्यवसाय शेळी पालन आहे. नंतर आपण 2020 पासून बोर शेळी पालन चालू केलंय. बरोबर. हा आणि किती शेळींपासून सुरुवात केली होती आपण सुरुवातीला? एक मेल आणि एक फिमेल पण सुरुवात केली होती आपण. बरं. आणि आता सध्या किती आहेत मग? आता एक 10 शेळ्या आणि 15 पिल्लही छोटाले. बरं. मग ही आफ्रिकनच बोर मध्ये करावं असं का वाटलं तुम्हाला? बोरला वजन वाढ फास्ट आहे त्याच्यामुळे आपण बोर मध्ये काम. आणि भाऊ आता याची मार्केटिंग वगैरे कशी करता तुम्ही? मार्केटिंग आपली व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम. आणि यांचं चाऱ्याचं नियोजन? चारा सकाळी मुरघास, दुपारी तुरभूस आणि आपण नेपियरची कुट्टी, सुवाबोळ इत्यादी देतो. खायला कोणता चारा टाकला तरी खाती, बरं. असं नाही. आणि आजारी पडायचं काही प्रमाण वगैरे जशी आपली गावरानी शेळी साथ आली का आजाराला बळी पडते, हिची रोगप्रतिकार शक्ती कशी आहे? हिची रोगप्रतिकार शक्ती तिच्यापेक्षा चांगली असल्यामुळे हिची वजन वाढ फास्ट होते. बरोबर बरोबर. हा. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस ते गावरानी शेळी पालन करत होता, म्हणजे जसं पारंपरिक तुमचा शेळी पालनाचा व्यवसाय सांगितला तुम्ही, हा. तर त्या शेळीमध्ये या शेळीमध्ये जो तुम्हाला बदल जाणवला तो कसा जाणवला, काय जाणवला भाऊ? हिच्यात म्हणजे जो पण चारा टाकला तो खाऊन घेते आणि वजन वाढ फास्ट आहे बरं. आणि रोगप्रतिकार शक्ती पण चांगली आहे. बरोबर. गावरान आता तुम्ही बघू शकता, हे गावरान एकाच ह्याच्यात आहे, पण ती पा आणि ह्या पा तब्येतीला कशा आहेत. जसं आपली गावरानी शेळी आहे, कधी एक पिल्ले देते, कधी 2 देते, कधी 3 देते, यांचं कशी सिस्टम आहे मग पिल्ले देण्याची? यायचं पण तसंच आहे. आपल्याकडे आता काही शेळ्या 1, 2, 3 या शेळीने मागच्या वेळेला 4 पिल्ले दिले होते या शेळीने? हो. बरं. आणि हिनं 3, आता पण 3 दिलेले येईन. आपण गावरानला बोर क्रॉस केलं होतं तर ते 50% असं आलं. बरं. म्हणजे जर आपण गावरान शेळीला आफ्रिकन बोरचा जर मेल क्रॉस केला तर त्याचा रिझल्ट उत्तम येतो बुवा. हा, हे असं 50% मध्ये. हा तुमचा ब्रीडर आहे का? हो. हा म्हणजे कोणत्या जनरेशनचा काय आहे ते? हा साऊथ आफ्रिकन इम्पोर्ट फुल ब्लड मेल आहे. बरं. हो. हा. आणि किती महिन्याचा असेल आता? हा एक 8-8.5 महिन्याचा आहे. 8-8.5 महिन्याचा. हो. अजून दातही नाही केलेत? नाही ना, दात बघू शकता तुम्ही लागले तर. हो का? आणि हो आदंत आहे, अजून आदंत आहे. आदत आहे. बरं. वजन किती असेल भाऊ याचं साधारण? वजन याचं एक सरासरी 50-55 किलो वजन आहे. हा म्हणजे तो तुम्ही ब्रीडिंग साठी ठेवला, या कारणाने वजन त्याचं कमी असेल ना? हा. बरोबर बरोबर. आपण आता त्या शेळींचे जे पिल्ले आले ते एक वेळेस बघून. आता हे जे पिल्ले ते त्यांचे शेळींचे ना? ते पूर्ण शेळ्यांचे पिल्ले आहे. बरोबर. हे किती दिवसाचे असतील हे पिल्ले आता? आता एक 1-1.5 महिन्याची पिल्ले आहे. बरोबर. 1 ते 1.5 महिन्याचे. हो. आता यांची जी तुलना जर आपण गावरानी पिल्लांसोबत केली हा. तर 1 ते 1.5 महिन्यांमध्ये यांनी जे वेट गेन केलेलं आहे ते गावरानीच्या पिल्लांच्या तुलनेमध्ये खूप म्हणजे बरं आहे पण. हा. हा हा हा. आता हे पिल्लू बघू शकता, एकच म्हणजे सोबतचेच आहे, पण याचं आणि त्या गावरान 50%चं कधी वजन केलं तेच फरक आहे. बरोबर. आता तुम्ही जरी याच्यामध्ये जर तुम्ही विक्री काढले बुवा, जसं आता तुम्ही कधी विकता त्यांना? आता लगेच जर विक्री करायचं ठरलं तर आता विक्री करता का दूध तुटल्यानंतर? जसं आपण एक 3 महिने झाल्यानंतर देतो आपण. दूध तुटल्यानंतर ना? हो. मग आता साधारण त्याची काय किंमत राहते बुवा, म्हणजे एक जर कधी विकायला गेलात तुम्ही तर? एक आपण सरासरी एक 20-25 हजार रुपयाला एक नग देतो आपण. बरं बरं. हो. ते पण ते जनरेशन वाईज जनरेशन वर आहे. आता तुमची इकडे बाजूला शेती पण आहे का? हो. मग शेतीतनं थोडाफार टाइम भेटला तर त्यावेळेस तुम्ही शेळी पालन करता? हा, शेळी पालन म्हणजे आपण याला स्पेशल असं काही वेळ देत नाही. सकाळी 1 तास, दुपारी आणि संध्याकाळी 1 तास, हा 3 तास आपण देतो याला. बरोबर. हा. तर बघा मित्रांनो, शेतातलं सगळं काम करून जो काही टाइम मिळतो, जो काही वेळ भेटतो, त्या वेळात त्यांनी शेळी पालनाला वेळ दिलेला आहे मित्रांनो. आणि त्याच्यात एवढं उत्कृष्ट दर्जाचं शेळी पालन त्यांनी केलेलं आहे मित्रांनो. शेती करून शेळी पालनाला वेळ दिलेला आहे मित्रांनो. आणि वैयक्तिक त्यांचा एक पेशा आहे, म्हणजे ते वेटरनरी डॉक्टर सुद्धा आहे मित्रांनो. तर एवढं सगळं करून सुद्धा ते शेळी पालन एकदम उत्कृष्टरित्या रन करतायत. तर मग तुम्हाला शेळी पालन करायला काहीच अडचण नको मित्रांनो. तो आता तुम्ही म्हणतात ना जनरली की माझं कुठे आर्मीमध्ये सिलेक्शन नाही झालं, पोलीसमध्ये नाही झालं, तर मी आता करू काय? तर त्यासाठी हे उत्तम उदाहरण आहे मित्रांनो. तर तिघ ठिकाणी वेळ देऊन यशस्वीरित्या आपला व्यवसाय ते चालवत आहे मित्रांनो. तर तुम्ही खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तर भाऊ तुम्हाला जर कधी म्हणजे याच्यातनं तुम्हाला द्यायचं राहिलं म्हणजे काही विक्रीसाठी जर कधी तुमच्याकडे कोणी घ्यायला आलं तर तुम्ही देऊ शकता ना? हो. बरं. 3 महिने झाल्यानंतर आपण 3 महिना झाल्यानंतर तो लॉट विक्रीवर निघेल बा तुमच्याकडे ना? हो. बरं बरं बरं. आता ही तुमचा पूर्ण मदर स्टॉक आहे ना? हा, मदर स्टॉक. बरं. आता ह्या शेळ्यात
त्या बोकडाकडनं क्रॉस होतील म्हणजे ते त्या याचे येणार जे प्रोडक्शन असेल पुढचं ते त्यांच्याकडनं. जो फुल ब्लड मेल आहे आपलं त्याच्यापासून येईल. बरोबर बरं आहे. खूप छान आहे भाऊ, एकदम मस्त सेटअप बनवलेला आहे तुम्ही. तर भाऊ हा तुमचा सेटअप बघून खूप छान वाटलं आणि तुमचे अॅनिमल बघून पण खूप छान वाटलं. तर तुम्ही अशीच प्रगती करत राहा. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभकामना आहे आमच्याकडनं. तर धन्यवाद साहेब. तुम्हाला भेटून खूप छान पण वाटलं आणि अशीच प्रगती करत राहा. चला आपण इथंच थांबू.